Okay. Steps to find geometry of a molecule. Very simple. इथं तुम्हाला काय करायचं बघा, अगोदरच्या ज्या स्टेप्स होत्या ज्या दिलेल्या आहेत लिहून त्या डिटेल्ड आहेत, पण ह्या MCQ मध्ये एकदम क्विकली आपल्याला जॉमेट्री आणि हायब्रिडायझेशन काढायचं असेल तर काय करावं लागेल. अगोदर लुईस स्ट्रक्चर ड्रॉ करा त्या मॉलिक्यूलचं. काउंट टोटल इलेक्ट्रॉन पेअर्स. इलेक्ट्रॉन पेअर अगोदर काउंट करा. इलेक्ट्रॉन पेअर म्हणजे बॉन्ड पेअर प्लस लोन पेअर. म्हणजे ह्या बॉन्ड पेअर कसल्या असतात, सिग्मा बॉन्ड पेअर घ्यायच्या असतात, फक्त पाय बॉन्ड पेअर नाही घ्यायच्या. आणि मग जॉमेट्री आणि हायब्रिडायझेशन काढायचं त्याचं युजिंग द फॉलोइंग टेबल. तर कसं, पहिला टेबल काय, हायब्रिडायझेशनचा. हायब्रिडायझेशन मग त्याचं एच काय येतं हे बघायचं. एच इज इक्वल टू 2 येऊ शकतंय, 3 येऊ शकतंय, 4, 5, 6, 7. जर एच इज इक्वल टू 2 आलं तर हायब्रिडायझेशन आहे SP. 3 आलं तर SP2, SP3, SP3D, SP3D2 आणि हे SP3D3 असं हायब्रिडायझेशन असणार. एवढं क्लिअर. मग आता याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे की ॲक्च्युअल एक्झाम्पल्स घेऊन आपण बघूया. बघा, हा टेबल तर ऑलरेडी माहिती आहे, हा टेबल पाठ असला पाहिजे. काही एक्झाम्पल्स घेऊन बघूया आपण. बघ, काही मॉलिक्यूलचे आपण हायब्रिडायझेशन आणि जॉमेट्री काढायची आहे. एकदम सिंपल आहे, काहीच नाही. बघा, IF7, SF4, आपण असं काढूया. त्याच्यानंतर नेक्स्ट मॉलिक्यूल आहे SF6. त्यानंतर XeOF4. आपल्याला फक्त व्हॅलन्सी माहीत पाहिजे पेरिफेरल ॲटमची. लुईस स्ट्रक्चर काढताना कधी लक्षात घ्यायचं, पेरिफेरल ॲटमची व्हॅलन्सी कंप्लीट झाली पाहिजे आणि सेंट्रलवाल्याची कंप्लीट हो अथवा एक्सपांड हो, टेन्शन घ्यायचं नाही. लुईस स्ट्रक्चर काढताना एवढं लक्षात ठेवायचं. पण पेरिफेरलवाल्याची मात्र व्हॅलन्सी कंप्लीटच झाली पाहिजे. मग त्यावेळेस कसं लक्षात ठेवायचं, जर हॅलोजन असतील तर एकच बॉन्ड, ऑक्सिजन असेल बाजूचा तर त्याला 2 बॉन्ड करावे लागतील. ह्या छोट्या मोठ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. ओके. तर उदाहरणार्थ आता IF7 मॉलिक्यूल कसा, मी पुन्हा सांगतोय, लुईस स्ट्रक्चर काढताना काय करायचं आहे. लुईस स्ट्रक्चर काढताना एकदम सिंपल गोष्ट करायची आहे. सेंट्रल ॲटम आधी काढा आणि त्याच्यावरती पेरिफेरल ॲटम लावा. सेंट्रल ॲटम विषयी पाठ असलं पाहिजे सर्व. 4, 5, 6, 7 की त्याच्याकडे किती इलेक्ट्रॉन आहेत, एक्साइट होऊन काय होऊ शकतं. आता माहिती आहे त्याच्याभोवती आपल्याला एकूण 7 इलेक्ट्रॉन आहेत, तर हे 7 बॉन्ड बनवू शकतो. आणि तसं तर ह्याला ऑक्टेट कंप्लीट करायला ह्याचीच गरज आहे, एकाचीच गरज आहे. पण ह्याच्या ऑक्टेटचा विचार नाही करायचा, पेरिफेरल ॲटमच्या ऑक्टेटचा विचार करायचा. सेंट्रल ॲटम जो आहे त्याचा ऑक्टेट, हे सेंट्रल ॲटम असतो, त्याचा ऑक्टेट कंप्लीट होऊ शकतो, इनकम्प्लीट राहू शकतो किंवा एक्सपांड होऊ शकतो. सो डझंट मॅटर. 1, 2, ह्याच्यासोबत 2 बॉन्ड नाही करायचे, ह्याचा ऑक्टेट कंप्लीटच राहणार. पेरिफेरलवाल्यांचा ऑक्टेट एक्सपांड नका करू. झालं, 7च इलेक्ट्रॉन होते, 7ही बॉन्ड केले. मग त्याच्यानंतर आता हे आपण काय, पहिला टप्पा आपला आहे लुईस स्ट्रक्चर काढणे, ठीक आहे ना. मग लुईस स्ट्रक्चर काढल्यावर त्याचे इलेक्ट्रॉन पेअर मोजायचे. लुईस इलेक्ट्रॉन पेअर, इलेक्ट्रॉन पेअर इज इक्वल टू काय असते, सिग्मा बॉन्ड पेअर प्लस लोन पेअर. तर लोन पेअर तर ह्याच्यावर नाही, फक्त सिग्मा बॉन्ड किती येतं, 7, लोन पेअर 0. मग एच इज इक्वल टू 7 साठी मी काय लिहून दिलंय,
sp3d2 जॉमेट्री, sp3d3 सॉरी, ठीक आहे, ही जॉमेट्री. आता ह्या जॉमेट्रीमध्ये साधी गोष्ट आहे, ह्याच्यावरून ठरवायचं ab2 l2 आहे का ab3 l3 आहे, ते तर तुम्हाला माहितीच आहे. ए म्हणजे सेंट्रल ॲटम म्हणजे हा, आणि त्याच्या भोवती बी म्हणजे बॉन्ड पेअर, सिग्मा बॉन्ड पेअर किती आहेत, आणि एल म्हणजे लोन पेअर किती आहेत. आता सिग्मा बॉन्ड पेअर किती येतात 7 आणि लोन पेअर 0. सो AB7 टाईपचं मॉलिक्यूल म्हटलं की त्याची जॉमेट्री कशी, एकही लोन पेअर नाही, सातीही बॉन्ड पेअर आहेत, म्हणजे त्याची जॉमेट्री अशी असणार. एकच मिनिट, आपण ह्याला थोडं ॲडजस्ट करूया. ही जॉमेट्री नाही बरं का, ही जी काढली ती हायब्रिडायझेशन काढली, sp3d3. ह्याच्यावरून आपण काय काढलं, एच आधी काढलं बघा. हे EP म्हणजे इलेक्ट्रॉन पेअर म्हणजेच एच, एच इज इक्वल टू इलेक्ट्रॉन पेअर असतात. एच इज इक्वल टू हे असं. बघा, एच इज इक्वल टू काय आलं आपलं, मग इथं एच इज इक्वल टू 7 आलं. 7 म्हटलं की हे हायब्रिडायझेशन, एच वरून हायब्रिडायझेशन भेटतंय. त्याच्यानंतर टाईप काय आपला, त्याचा AB2 का AB4 का AB4L2 असा आहे, तर AB7 आहे. मग AB7 वरून आपल्याला काय त्याची जॉमेट्री सांगता येते. तर AB7 आहे म्हटल्यावर त्याची जॉमेट्री येते पेंटॅगोनल बायपिरॅमिडल. झालं, विषय खतम, विषय खतम. आणखीन काय असते याच्यामध्ये, काही नसते. त्याच्यानंतर आणखीन बघूया. ठीक आहे, आता SF4चं बघूया आपण. SF4 मध्ये काय होते बघा, सिंपल. अगोदर लुईस स्ट्रक्चर काढा. रफ लुईस स्ट्रक्चर सर्वात महत्वाचं आहे बघा बाळांनो. बघा काय असतं, सल्फर हा सेंट्रल ॲटम, त्याच्या भोवती 4 फ्लोरीन. ऑक्टेट कंप्लीट कोणाचं करायचं, फक्त फ्लोरीनचं, सल्फरचा विचार सुद्धा नाही करायचा. त्याचं एक्सपांडेड हो काही हो. आता सल्फर म्हणजे ऑक्सिजनच्या फॅमिलीमध्ये, त्याच्या भोवती किती 6 इलेक्ट्रॉन. 6 इलेक्ट्रॉन पैकी 4 जणांनी बॉन्ड केला, म्हणजे एक लोन पेअर राहिली ना, बरोबर का नाही. हे आता आठवलं पाहिजे पटापट. 6 पैकी 4 जणांनी सिग्मा बॉन्ड केला, म्हणजे 2 उरले. 2 उरले म्हणजे ती लोन पेअर असते, आणखीन काय असते. चलो, मग हे झालं लुईस स्ट्रक्चर. त्याच्यानंतर ह्याचं एच इक्वल टू काय येत आहे, एच इक्वल टू काय येतं ह्याचं बघा, एच इक्वल टू सिग्मा बॉन्ड जे की 4 आहेत. हे बघा, हे 1 2 3 4, 4 सिग्मा बॉन्ड आहेत प्लस एक लोन पेअर, म्हणजे एच इज इक्वल टू काय आलं ह्यांचं 5 आलं. एच इज इक्वल टू 5 म्हटल्यावर काय येतं हायब्रिडायझेशन, sp3. sp3 म्हणजे 4 झाले आणि 5 आहे sp3d. आता टाईप काय येते, ए म्हणजे सेंट्रल ॲटम सल्फर, बॉन्ड पेअर त्याच्या होती किती येतात 1 2 3 4, 4च आहेत बघा बॉन्ड पेअर. मग AB4 आणि एक लोन पेअर आहे ना, म्हणजे L1, पण ते L1 काढत नाही आपण, L म्हणतो. AB4L असं म्हटलं की एक तर आपल्याला पाठ असलं पाहिजे किंवा माहीत असलं पाहिजे की sp3d म्हणजे हे असं असतंय. ते आता फटाफट येईल तुम्हाला. हे असे एका प्लेनमध्ये असे असतात 3 जण, आणि एक वर आणि एक खाली असते. त्याच्यात एक लोन पेअर ठेवली की असं सीसॉ सारखं दिसतंय. ते मात्र टेबल पार्ट असला पाहिजे, सी सॉ, त्याची जॉमेट्री. त्याच्यानंतर आता SF6 मध्ये काय होणार बघा, सल्फर आणि त्याच्यावरती 6 फ्लोरीन, 1 2 3 4 5 6. सल्फरचा ऑक्टेट एक्सपांड हो, कम्प्लीट हो, इनकम्प्लीट हो, डोक्याला तापच घ्यायचा नाही. ताप घ्यायचा फक्त फ्लोरीनचा. मग त्याचं ऑक्टेट कम्प्लीट केलं म्हणजे एकच बॉन्ड बनवतो फ्लोरीन. मग एच इज इक्वल टू बॉन्ड पेअर किती आहेत, सिग्मा बॉन्ड पेअर 6,
प्लस लोन पेअर 0 म्हणजे एकूण एच इज इक्वल टू 6 आलं. एच इज इक्वल टू 6 साठी हायब्रिडायझेशन काय ते टेबल लिहून दिलं मी. एच इज इक्वल टू सर्व लिहून दिलं ना, मग ते बघा ते बाजूला असलं पाहिजे तुमच्या, तरच ते कळतंय. sp3d2 ठीक आहे ना. एच इज इक्वल टू 2 3 4 5 6 7 ह्याच्यासाठी मी लिहून दिलं sp2 sp3 sp3d sp3d2 आणि sp3d3 असे हायब्रिडायझेशन आहेत, बरोबर का. हे लिहून दिले. ह्याच्याच आधारावर करत आहोत आपण. आणखीन काय, एकदम सिंपल आहे हो, काय बी नसते. ठीक आहे. तर बघा मग आता ए सेंट्रल ॲटम सल्फर, बी बॉन्ड पेअर किती आहेत, एकूण सिग्मा बॉन्ड पेअर 6 आहेत, म्हणजे सिग्मा बॉन्ड 6 बनवलेत, पण लोन पेअर 0 आहे, म्हणजे L0 पण आपण लिहित नाही. मग AB6 ऑक्टाहेड्रल जॉमेट्री असते किंवा स्क्वेअर बाय पिरॅमिडल. ऑक्टाहेड्रल कारण लोन पेअरच नाही ना, एक लोन पेअर ठेवली तर स्क्वेअर पिरॅमिडल. आता एक COF4 XE ठीक आहे ना, झेनॉन, आणि त्याच्या होते आता ऑक्सिजन आहे आणि 4 फ्लोरीन आहेत. पण एक लक्षात असू द्यायचं की एक 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 बॉन्ड नाही, ऑक्सिजन सोबत 2 बॉन्ड बनतात. एक CO एक मिनिट 1 2 3 4 5 6 ऑक्सिजन सोबत 2 बॉन्ड बनतात, विसरू नका, कारण ऑक्सिजनची व्हॅलन्सी 2 आहे. पेरिफेरल ॲटमची व्हॅलन्सी कंप्लीट करायची, सेंट्रलवाल्याची गरज नाही, सेंट्रलवाल्याचं टेन्शन घेऊ नका. पण झेनॉनकडे नोबल गॅस आहे, 8 इलेक्ट्रॉन असतात शेवटच्या कक्षेत, म्हणून एक लोन पेअर असणार, कारण 8 पैकी 6च बॉन्ड झाले ना. बरं, आता इथं खूप महत्वाचं आहे, एच इज इक्वल टू सिग्मा बॉन्ड. सिग्मा बॉन्ड किती, 1 2 3 1 4 5 6, एकूण 6 बॉन्ड आहेत, पण त्यातले सिग्मा, हा सिग्मा असतो ना, हा पाय असतो, बाकीचे जे एकटे एकटे आहेत ते सिग्मा बॉन्ड असतात. 2 बॉन्ड झाले की एक सिग्मा आणि एक पाय असतो, म्हणजे एकूण 1 2 3 1 2 3 4 5 आहेत सिग्मा बॉन्ड, आणि एक लोन पेअर दिसते काही, एक लोन पेअर आहे. सो असे झाले एकूण 6. एच इज इक्वल टू 6 म्हणजे हायब्रिडायझेशन काय असते, sp3d2. पण sp3d2 म्हणजे ऑक्टाहेड्रल जॉमेट्रीमध्ये एक जर लोन पेअर ठेवली, आता आठवलं पाहिजे हे एक सी आहे, असे एकूण 4 ऑर्बिटल झाले त्याचे हायब्रिडाइज. चार ऑर्बिटल झाले बघा हे अशा हायब्रिडाइज, आणि हे वरचा 5वा आणि हे 6वा. मग त्याच्यापैकी एकावर लोन पेअर ठेवली अशी, तर हे कसं दिसते बघा का, स्क्वेअर पिरॅमिडल, किंवा ती टेबल पार्ट असला की एवढं काही टेन्शन येत नाही, हे काय आता सांगायची गरज नाही, हे स्क्वेअर पिरॅमिडल दिसते. ह्याच्यात टाईप आहे सेंट्रल ॲटम XC, आणि बॉन्ड पेअर आहे ते एकूण 5, आणि एकच लोन पेअर आहे म्हणजे AB5L. जॉमेट्री असते स्क्वेअर पिरॅमिडल, स्क्वेअर पिरॅमिडल, ठीक आहे ना. असंच असते, आणखीन काय असते हे. त्याच्यानंतर आपण बघूया BH3, एक मॉलिक्यूल बघूया BH3, BF3 काही बघा हो. मग BH3चं काय असते, बोरॉन. बोरॉनचे होते किती हायड्रोजन, 1 2 3 1 2 3 बॉन्ड, कारण हायड्रोजन एकच बॉन्ड बनवतो. आता बोरॉनकडे इलेक्ट्रॉन पण 3च आहेत, म्हणून H इज इक्वल टू 3 सिग्मा बॉन्ड प्लस लोन पेअर 0. 3 सिग्मा बॉन्ड म्हणजे लोन पेअर 0च आहे, कारण 3च इलेक्ट्रॉन असतात. झालं, मग ह्याचं काय येतं, sp2 येतंय, आणि टाईप काय AB3. AB3 म्हटल्यावर ट्रायगोनल पिरॅमिडल, सॉरी ट्रायगोनल प्लेनार. झालं, विषय खतम. अशा प्रकारे हे आपल्याला जॉमेट्रीज आणि हायब्रिडायझेशन फटाफट काढता येते अतिशय कमी वेळामध्ये. ठीक आहे, MCQ साठी हे कसे आहे, ऑर्बिटल काढायची गरज नाही, ग्राउंड स्टेट एक्साइटेड स्टेट काही काढायची गरज नाही. ठीक आहे, फक्त लुईस स्ट्रक्चर तेवढं काढा नीट. ओके, चलो.